मार्क शुभवर्तमान अध्याय 6 वचन 56 मी वाचतो, सुने लक्ष द्या. तो खेड्यापाड्यात, नगरात किंवा शेतमळ्यात कुठेही जाओ, तेथे ते दुखणेकऱ्यांस भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत, आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहून विश्वासणाऱ्यांनी जे काही अनुभवलं त्याच्याविषयीची ही एक घटना आहे. विश्वासणाऱ्या लोकांनी परमेश्वराच्या सोबत, त्याच्या संगतीमध्ये, त्याच्या सानिध्यात राहून जे काही अनुभवलं त्याच्याविषयी हे लिहिण्यात आलेलं आहे. लिहिलं असं आहे की येशू ख्रिस्त कुठेही असोत, तो शेतमळ्यात असोत किंवा कोणाच्या घरात असोत किंवा कुठल्या खेड्यापाड्यात असोत किंवा कोणत्याही नगरात असोत, जिथे कुठे येशू आहे हे समजताच लोक तिथे गर्दी करायचे आणि तिकडे आजारी लोकांना आणून ठेवायचे आणि येशूला ते विनंती करायचे की आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या. येशू त्यांच्या विनंतीला मान्यता द्यायचा. लोक त्यांच्या कपड्याला स्पर्श करायची, त्याला स्पर्श करायची, आणि जेवढे स्पर्श करायची तेवढे सगळेच्या सगळे बरे व्हायचे असा शास्त्रलेख आहे. स्वतःमध्ये फार अभूतपूर्व अशी घटना आहे, अनाकलनीय, डोक्याला न समजणारी अशी गोष्ट आहे, जी मानवीय बुद्धीला कधीच समजणार नाही, कधीच उमगणार नाही. ह्याच्यासाठी आध्यात्मिक बुद्धी पाहिजे, ह्याच्यासाठी विश्वासाची बुद्धी, विश्वासाची समज पाहिजे. विश्वास म्हणजे काय? आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री. आज ते नाही आहे पण विश्वास आहे ते उद्या असेल. आज ते माझ्याकडे नाही आहे पण आशा आहे उद्या ते असेल. ह्यालाच विश्वास म्हणतात. जे दिसतंय त्या गोष्टीवरती पाहतोय आणि आपण आहे अशी आपण साक्ष देतोय, हा विश्वास नाही. जे नाही आहे तरी सुद्धा आपण म्हणतो हे होणार, जे नाही आहे तरी सुद्धा आपण म्हणतो हे असणार, त्याला विश्वास संबोधलं गेलेलं आहे. आणि या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये जी घटना घडलेली आहे किंवा विश्वासणाऱ्यांमध्ये जे परमेश्वरीय कार्य घडलेलं आहे त्याच्याविषयी बायबलमध्ये आज स्पष्ट स्वरूपात लिहिलेलं आहे. लिहिलेलं असं आहे की येशू ख्रिस्त कुठेही असोत, लोकांना जसं कळायचं तसं ते तिथे गर्दी करायचे, आजारी लोकांना आणून ठेवायचे. म्हणजे केवळ सगळेच आजारी तिथे नव्हते, तर काही लोक अशी सुद्धा होती की ज्यांनी दुसऱ्या आजारी लोकांना तिथे आणलं होतं. म्हणजे काही प्रत्यक्षात आजारी होती आणि काही लोक त्यांची जी दुसरी कोणी आजारी आहेत त्यांना घेऊन आले होते. आणि सगळ्यांचा विश्वास एकच की प्रभूजी आपल्या वस्त्राला हात लावू द्या, प्रभूजी आपल्या कपड्याला हात लावू द्या, आणि जेवढे त्याच्या कपड्याला हात लावायचे ते सामर्थ्य निघून ते परमेश्वराच्या कृपेने बरे व्हायचे. त्यांची एकच मागणी आहे, स्पर्श करू द्या. स्पर्श, या स्पर्शाला एक स्पिरिच्युअल वेगळी भाषा आहे. स्पर्श, आपण स्पर्श फार सरास बोलतो. अडीच शब्दांचा तो अडीच अक्षरांचा तो एक शब्द आहे स्पर्श, परंतु या स्पर्शाला फार महत्व आहे. बायबलमध्ये स्पर्श या शब्दाला फार महत्व आहे. येशू ख्रिस्ताकडे जेव्हा ही लोक आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला स्पर्श करू द्या, आणि त्या स्पर्शाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य झालं. येशू ख्रिस्त जो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर, त्याला स्पर्श केल्यामुळे किंवा त्यांनी स्पर्श केल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये असं काही घडलं जे आजपर्यंत त्यांनी कधीच अनुभवलं नव्हतं. जे जगाच्या उभ्या इतिहासामध्ये कोणाकडनं घडूच शकत नाही अशी गोष्ट येशूच्या एका स्पर्शाने किंवा येशूला स्पर्श केल्याने त्यांच्या जीवनात त्यांनी अनुभवली. ही घटना तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल, परंतु या घटनेची सुरुवात एका साक्षीतून झाली. ती साक्ष तुम्हाला माहिती असेल की 12 वर्षापासून रक्तस्रावाचा एका स्त्रीला आजार होता, आणि ह्या आजारापासून बरे होण्यासाठी हिने पुष्कळ औषध उपचार केले, फरक पडला नाही. पुष्कळ मेहनत, पुष्कळ वेळ, पुष्कळ पैसा तिने खर्च केला, काही फरक पडला नाही. परंतु बायबल म्हणतं की तिचा तो त्रास अधिकच बळावला. वैद्यांच्या हातून तिने हा लपेष्टा सहन केला असंही बायबल म्हणतं. आणि मग तिला येशूविषयी कळतं, येशूच्या गोष्टींविषयी कळतं, येशूचा प्रचार प्रसार तिच्यापर्यंत पोहोचत गेला. येशूच्या द्वारे घडलेल्या साक्षी तिने तिच्या कानांनी ऐकल्या. कदाचित तिने डोळ्यांनीही तिच्या गावातलं कोणतरी बरं झालेलं असताना तिने पाहिलं असेल, आणि तिच्या हृदयात एक विश्वास उत्पन्न झाला की हा येशू मला भेटेल तर माझी पण परिस्थिती बदलेल. तिची परिस्थिती काय आहे? तिची परिस्थिती आहे निराशेची, तिची परिस्थिती आजारपणाची, तिची परिस्थिती आजारपणाची आहे, निराशेची आहे,
अशांतीची आहे. विचार करा, जिला 12 वर्षापासून त्रास आहे, जगण्याची कोणत्याही पद्धतीची आशा नाही, अशा एका स्त्रीला येशूविषयी कळतं. आणि जेव्हा ती येशूची भेट घेते तेव्हा बायबल असं म्हणतं की येशू ख्रिस्त फार गर्दीच्या समूहामध्ये मधोमध होता आणि ही रक्तस्रावी स्त्री त्या गर्दीच्या बाजूला उभी होती आणि हिने हृदयात विश्वास बाळगला की मला येशूशी बोलायला नाही मिळालं तरी चालेल, येशूला माझी दुःखद वार्ता सांगायला नाही मिळाली तरी चालेल, पण मी मात्र येशूच्या कपड्याला स्पर्श करेन आणि मी बरी होईन. हा तिच्या हृदयातला विश्वास. ती स्वतःलाच सांगते, तिने कोणाला सांगितलं नाही. कुठे बायबलमध्ये तुम्ही असं वाचायला तुम्हाला कुठेच मिळणार नाही की तिने कोणाशी तरी चर्चा केली की बाबा असं असं आहे, मला 12 वर्षाचा त्रास आहे, मी असं असं करून झालेली आहे, येशूविषयी मी ऐकलेलं होतं, तर आता तो आहे हे तर आहे, पण मी कशी जाणार तिथपर्यंत. मग तिला कोणीतरी सल्ला दिला आणि मग तिने त्याच्यावरती कार्य केलं, असं नाहीये. बायबलमध्ये तुम्ही वाचाल तर तुम्हाला स्पष्ट कळेल की तिने पाहिलं की येशू गर्दीच्या मधोमध उभा आहे आणि येशूविषयीच्या गोष्टी ऐकून तिच्या हृदयात विश्वास उत्पन्न होता, विश्वास उत्पन्न झालेला होता. त्या विश्वासाच्या आधारावरती ती विश्वासाशी बोलली, ती स्वतःच्या हृदयाशी बोलली, त्या हृदयात असलेल्या परमेश्वरीय विश्वासाशी बोलली. काय करायचं हे आहे की आपण गर्दीत शिरायचं. आहे लोकांची गर्दी आणि माझं आहे शरीर कमजोर, 12 वर्षापासून जिच्या शरीरातून रक्तस्रावाचा त्रास आहे, जिला काहीच एक बरं पडलेलं नाहीये, तिची अवस्था तरी काय असेल, तिची मनाची अवस्था काय असेल, तिच्या शरीराची अवस्था काय असेल. आणि हे सगळं बाजूला सारून तिचा विश्वास तिला सांगतो कसं बसे येशूपर्यंत पोहोच, कसं बसे येशूच्या कपड्याला हात लाव. आणि विश्वासावरती तिने कार्य केलं, कपड्याला हात लावला, त्याच वेळेला त्याच घडीला ती पूर्णपणे बरी झाली. येशू ख्रिस्त म्हणालाही की मला कोणीतरी स्पर्श केला कारण माझ्या आतून सामर्थ्य बाहेर निघालं. तिने मागून येऊन येशूला स्पर्श केला होता आणि येशूच्या आतून सामर्थ्य बाहेर निघालं आणि ती बरी झाली. आणि तिने आपली साक्ष येशूच्या सांगण्यानुसार लोकांसमोर सांगून टाकली की माझी साक्ष ही आहे की मला 12 वर्षापासून अमुक त्रास होता, परंतु येशूविषयीच्या गोष्टी ऐकून माझ्या हृदयात विश्वास होता, विश्वासाने मी चालली, विश्वासाने मी स्पर्श केला आणि विश्वासाने बरी झाली. तेव्हा येशू म्हणाला, मुली शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. तुझ्या विश्वासाने हा स्पर्श होता विश्वासाचा. पण आपण स्पर्श या शब्दाविषयी शिकत आहोत. ही साक्ष जेव्हा लोकांमध्ये पसरली, गावांमध्ये, नगरांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, तेव्हा जेव्हा येशू त्यांच्या गावात, त्यांच्या नगरात, त्यांच्या खेड्यापाड्यात यायचा, तेव्हा तिथली लोक सुद्धा येशूला तुमच्या कपड्याला आम्हाला हात लावू द्या अशी विनंती करायचे, ते स्पर्श करायचे. ते येशूला स्पर्श करायचे म्हणा किंवा येशू त्यांना स्पर्श करायचा म्हणा, पण स्पर्शाने बरंच काहीतरी व्हायचं. स्पर्शाने आंधळ्यांना दृष्टी यायची, स्पर्शाने लंगडे चालते व्हायचे, स्पर्शाने मुके बोलते व्हायचे. आजही हे सामर्थ्य काम करतं. फरक फक्त एवढा आहे की आपल्याला स्पर्श करायचा आहे. जसं त्या रक्तस्रावी स्त्रीने केला, जसं तिची साक्ष ऐकून येशू ख्रिस्त ज्या खेड्यापाड्यात, ज्या नगरात गेला, ज्या शेतमाळ्यात गेला आणि तिकडे येऊन ज्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या कपड्यांना हात लावू द्या, आम्हाला तुम्हाला हात लावू द्या, आणि ती लोक हात लावली आणि बरी झाली, आपल्याला तसा स्पर्श करायचा आहे. हा स्पर्श तुमच्या जीवनामध्ये बरंच काही करू शकतो. येशूचा एकच स्पर्श पुरेसा आहे. आणि या एका स्पर्शाने विचार करा, येशूचे तेच दोन हात की जे आंधळ्यांना पण दृष्टी देत आहेत, येशूचे तेच 2 हात जे लंगड्यांना चालते करतायत, येशूचे तेच 2 हात जे कुष्ठरोग्यांना शुद्ध करतायत, येशूचे तेच 2 हात, येशूचे तेच शब्द जे मेलेल्यांना सुद्धा उठवण्याची ताकद ठेवतात. बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्ताने त्या याईराच्या मुलीला जी 12 वर्षांची होती आणि मेली होती, लोक तिकडे गोळा झाले होते, त्या मेलेल्या मुलीच्या हाताला पकडून म्हणाले, तलिथा कुम, मुली मी तुला सांगतो उठ, आणि मेलेली मुलगी उठून बसली. हात तेच आहेत, पण सामर्थ्य किती अफाट आहे. आंधळे पाहतायत, मुके बोलतायत, लंगडे चालतायत, हे सामर्थ्य फार आहे. हे सामर्थ्य आज आपल्याला गरज आहे. 21व्या शतकात या धकाधकीच्या जीवनामध्ये, ह्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जीवनामध्ये, अंधारलेल्या जगामध्ये आपल्याला परमेश्वराच्या स्पर्शाची गरज आहे. आज तुम्ही तुमच्या अंगाने, तुमच्या हातापायाने तुम्ही व्यवस्थित असाल. काही लोकांना असं असेल की मी हातापायाने व्यवस्थित आहे, पण प्रश्न हा आहे की तुमचा जर व्यवसाय आहे तर तो व्यवस्थित चालतोय का? याचा अर्थ व्यवसाय अपंगामध्ये आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी चांगल्या दिसत आहेत, परंतु सतत काहीतरी अपयश आहे, सतत काहीतरी निराशा आहे, सतत काहीतरी अशांती आहे. तुमच्या दृष्टीने सर्व काही व्यवस्थित दिसतंय, मी तर हे पण करतोय, पण एक मेन गोष्ट आहे जी आपल्याला अजून दिसत नाहीये. मग ते आंधळत्व निघालेलं आहे का? आपल्याला मुकत्व नाहीये, आपण सगळेच, आपल्यामध्ये सगळेच बोलतात,
परंतु तुमच्या जीवनावरती जर देवाचा अवरद हस्त आहे किंवा तुमच्या जीवनावरती जर देवाची कृपा आहे, तर तुमचा तो आशीर्वाद बोलतोय का? जर बोलत नाही याचा अर्थ तो मुका आहे. त्याला बोललं पाहिजे की सगळं काही व्यवस्थित आहे तरी सुद्धा आयुष्य स्ट्रगलमध्ये जात आहे, सगळं काही व्यवस्थित आहे तरी सुद्धा आयुष्य धकाधकीमध्ये जात आहे, छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी फार मोठी मेहनत करावी लागत. याचा अर्थ देवाची तो वरद हस्त बोलत नाही, तो मुका झालेला आहे तुमच्या जीवनात. मग आपल्याला तेच सामर्थ्याची गरज आहे जे 2000 वर्षापूर्वी येशूच्या त्या सामर्थ्याने मुके बोलते व्हायचे. तुमचा आशीर्वाद बोलता झाला पाहिजे. तुमच्यावरती जर देवाचा स्वर्गातून हात आहे, 4 चौघात तो बोलला पाहिजे की हा माझा पुत्र आहे, ही माझी कन्या आहे, मी स्वर्गातून आशीर्वाद देतो. तुमच्या जीवनाची कोणती गाडी थांबली नाही पाहिजे, ती नोकरीची असेल, तुमच्या कुठल्याही जीवनातल्या कोणत्याही भागाला अपंगत्व असता कामा नये. काही लोक असे आहेत ज्यांना नोकरी आहे पण पगारच वाढत नाहीये. काही लोक असे आहेत ज्यांना मनासारखीच नोकरी नाहीये. काही लोक असे ज्यांचा बिझनेस आहे पण बिझनेसच चालत नाही. हा झाल्यावर तो झाल्यावर तो झाल्यावर तो, ही नोकरी झाल्यावर ती नोकरी, ती नोकरी झाल्यावर ती नोकरी. याचा अर्थ त्या नोकरीला अपंगत्व आलेलं आहे, जी लांबपर्यंत चालत नाहीये, लॉंग लाईफ चालत नाहीये, लॉंग टाइम चालत नाही. आपला परमेश्वर तर अनादी काळापासून आहे, आपला परमेश्वर युगानुयुगांचा आहे. मग त्याच्यापासून असलेला आशीर्वाद हा मोडका तोडका नसणार, त्याच्यापासून असलेला आशीर्वाद हा मोजकाच नसणार, हा पण लॉंग टाइम जाणार. पण तुमच्याकडे लॉंग टाइम नाही जात, याचा अर्थ कुठेतरी अपंगत्व आहे. तुम्हाला त्या स्पर्शाची गरज आहे, ज्या स्पर्शाने लंगडे चालते व्हायचे. ज्यांना शारीरिक लंगडत्व होतं, ज्यांना शारीरिक अपंगत्व होतं, तुम्हीच पहा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आध्यात्मिक अपंगत्व तर नाही ना आलंय. आध्यात्मिक अपंगत्व, आध्यात्मिक व्यंग तर नाही ना आले की परमेश्वराच्या राज्यात आहात. लोकांना तुम्ही दिसताय तुम्ही परमेश्वराच्या राज्यात आहात, पण जेवढं तुम्ही लोकांना परमेश्वराच्या राज्यात दिसताय तेवढंच तुम्ही दुःखामध्ये कष्टामध्ये सुद्धा लोकांना दिसताय. असं जर आहे तर याचा अर्थ तुमच्या आध्यात्मिक जीवनाला मुकत्व आलेलं आहे, अपंगत्व, काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग हा सगळा प्रॉब्लेम काढण्यासाठी जर एकाच गोष्टीची गरज आहे, स्पर्श. हा परमेश्वराचा स्पर्श जेव्हा प्राप्त होईल तेव्हा हे आध्यात्मिक अपंगत्व निघून जाईल. सगळेच जण शरीराने 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान 2 सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं काही व्यवस्थित, ते काही प्रॉब्लेम नाहीये. पण आध्यात्मिकतेचं काय? जे आध्यात्मिक आशीर्वाद स्वर्गाच्या राज्यातून आपल्या जीवनावरती येतात त्याच्या संबंधात काय? येशू ख्रिस्त फक्त शरीर बरा करायला नाही आला. लोकांना असं वाटतं येशू फक्त या जगात आजारच काढायला आला, तो आजारच बरा करायला आला, तो त्याच्यासाठी नाही आला. हा एक दुसरा भाग आहे, येशूच्या कार्याचा हा एक दुसरा भाग आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये तुमचे आत्मे सरळ करून परमेश्वराच्या राज्यामध्ये पात्र ठरवायला आला. आता ही झाली गहन गोष्ट. आता ही गहन गोष्ट लोकांना समजत नाहीये किंवा समजता यावी म्हणून परमेश्वराने दुसऱ्या मार्गातून सुद्धा हे दाखवून दिलं की परमेश्वर सांगतो की मी जर तुझ्या शरीराला बरं करू शकतो, मी तुझ्या आत्म्यालाही बरं करू शकतो. परमेश्वराचं कार्य, प्रमुख कार्य हे आहे की प्रत्येक मनुष्य हा पापापासून मागे फिरावा, पश्चाताप करावा आणि देवाच्या व्यंगेमध्ये राहावं. ही परमेश्वराचं प्रमुख काम आहे. हे तारणाची बातमी काय आहे? तारणाची बातमी हीच आहे की देवाने जगावर प्रेम केलं अशासाठी की देवाने जगावर प्रेम केलं आणि त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तुमचा नाश होऊ नये म्हणून प्रभू येशू या जगात आला. हे डायबिटीस निघणं, हे अमकं झालं, ते चमकं झालं, मग ही साक्ष ती साक्ष, हे तर आहेच. हे साक्षीतून आपल्याला हे कळतं आपला देव जिवंत आहे. साक्षीतून आपल्याला कळतं की देव प्रत्येकाचे अश्रू पाहतो. साक्षीतून आपल्याला कळतं की देव जर हे करू शकतो तर देव ते पण करू शकतो आणि देव सर्वसमर्थ परमेश्वर आहे, तो काहीही करू शकतो. हे आपल्याला साक्षीतून कळतं. म्हणून साक्ष असणं महत्वाचं आहे. म्हणून फोकस साक्षीकडे असता कामा नये. इतरत्र शारीरिक गोष्टी किंवा शारीरिक आजार, शारीरिक व्यंग तुम्ही बरी करून घेतली असतील, तर दुसरा भाग हा आहे आत्म्याचं काय? जर तुमचा आत्मा व्यंगत्वामध्ये आहे तुम्ही पूर्णपणे पोचणार नाही. तुमचा आत्मा अपंगत्वामध्ये आहे तर तुम्ही पूर्णपणे, आध्यात्मिक जीवन जर लंगडं झालेलं असेल तर ते चालणार नाही. आध्यात्मिक जीवन जर मुकं झालेलं असेल तर ते चालणार नाही. याचा अर्थ तुम्ही जर शारीरिक आशीर्वाद मिळवताय तर ते शॉर्ट टर्म मध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो, 4 दिवस मरून पडलेल्या लाजराला 4 दिवस ज्याच्या शरीराने या पृथ्वीवरती श्वासच घेतला नव्हता, एका बंद खोलीमध्ये, एका बंद गुफारूपी कबरेमध्ये ज्याला ठेवलं होतं, ज्याच्या शरीराला वस्त्रांनी गुंडाळून ठेवलं होतं, तागाच्या वस्त्रांमध्ये, कॉटनच्या कपड्यात, कॉटनच्या पेक्षा पण भारी कपडा तागाच्या कपड्यामध्ये त्याला गुंडाळलं होतं, जिकडे एकही सूर्याचा प्रकाश जाऊ शकत नाही अशा त्या अवस्थेमध्ये होता, ज्याच्या शरीराने 4 दिवसात एकही हालचाल केली नाही, ज्याच्या शरीरामध्ये 4 दिवस आत्माच नव्हता, जो आत्मा या पृथ्वीपासून परागंद होता, अशा मृत पडलेल्या लाजराला येशू म्हणाला, लाजरा बाहेर ये, आणि 4 दिवस मरून पडलेला लाजर बाहेर आला. हे तर तुम्ही ऐकलं.
पण पुढचं असं आहे की तुम्हाला काय वाटतं, लाजर अजून आहे? नाही, लाजर मरून परत स्वर्गाच्या राज्यात गेला असेल. हे त्यावेळेचं होतं, हे त्या वेळेसाठी होतं. हे त्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे. लाजराला उठवायच्या अगोदर येशू ख्रिस्त लाजराच्या कबरेच्या बाहेर उभा असताना येशूने सांगितलं की कबरेवरची धोंड काढा. तेव्हा त्या कबरेवरची धोंड काढत असताना येशूने स्वर्गाच्या दिशेने प्रार्थना केली की हे बापा, तू माझं नेहमी ऐकतो म्हणून मी तुझे आभार मानतो, आणि आताही तू माझा ऐकणार म्हणून मी तुझे आभार मानतो. हे मी अशासाठी बोलतो की बाजूला जी लोक विरोध करणारी उभी आहेत त्यांना समजावं की तू मला पाठवलेला आहे. त्या लाजर ज्या गावातून येत होता त्या गावातली लोक देवावर येशूवर विश्वास ठेवत नव्हते. येशूच्या पुत्रत्वावरती, येशूच्या देवत्वावरती ते विश्वास ठेवत नव्हते. त्यांना विश्वास पटावा म्हणून परमेश्वराने अर्थपूर्ण योजनेनुसार लाजराला मरून 4 दिवस झाल्यानंतर त्याच्या कबरेजवळ गेला आणि उठवलं. तेव्हा तो चमत्कार त्या गावातला कोणताच माणूस नाकारू शकत नाही, कारण तीच लोक होती ज्यांनी लाजराला त्या कबरेत ठेवलं होतं. तीच लोक होती ज्यांनी लाजराची उत्तरक्रिया केली होती. तीच लोक होती जे लाजराच्या कुटुंबाच्या त्या दुःखामध्ये सहभागी होते. मग आता नाकारणार कसं? कारण त्यांच्या समोर त्या चमत्काराचे एक छोटासा अंश होते, ते त्या चमत्काराचे एक अंशात्मक भाग होते, ते नाकारू शकत नव्हते. हे तर त्यावेळेचा पॅटर्न झाला, ही त्यावेळेची भूमिका झाली. मग याचा अर्थ असा नाहीये की लाजर मेलाच नाही. लाजर मेला, नंतर मेला, पण तो स्वर्गाच्या राज्यात आहे, पण ते त्यावेळेला आहे. तर प्रश्न असा आहे की आज जर तुम्ही असं म्हणताय माझे शारीरिक आशीर्वाद तुमचे शारीरिक गरजा भागत आहेत आणि त्या शारीरिक गरजेवरती तुम्ही तृप्त आहात. हा बस, माझा हात दुखत होता, आज तो बरा झाला. माझा पाय दुखत होता, आज तो बरा झाला. माझ्या घरात अमकन नको होतं, माझं ते झालं. अरे ही ते देवाची कृपा आहे, त्याच्याविषयी बोललंच पाहिजे. पण त्याचबरोबर तुमचं लक्ष तुमच्या आत्म्याकडे पण पाहिजे. शॉर्ट टर्म मध्ये राहू नका. देव युगानुयुगांचा परमेश्वर आहे. त्याने तुम्हाला युगानुयुगांप्रमाणे चमकण्यासाठी, आशीर्वादित राहण्यासाठी, त्याच्या व्यंगेत राहण्यासाठी बोलवलंय. तर शॉर्ट टर्म मध्ये राहायचंय की त्याच्याबरोबर युगानुयुगांमध्ये राहायचंय, हे तुमच्यावरती आहे. तुम्ही कसं बघता? परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही शारीरिक आशीर्वादांपुरतं मर्यादित समजता की नाही, मी बरा झालो काय नाही झालो काय, पण मेल्यानंतर थेट त्याच्याबरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये असेल, हा विश्वास आहे काय? माझं काम होत नाही तर नाही होत, पण येशूच माझा देव आहे. मी बरा होत नाही तर नाही होत, पण येशूच माझा देव आहे. मला या जीवनामध्ये दुःख माझ्या जीवनात सुख येवत नाही तर नाही येवत, पण येशूच माझा देव आहे. हा तुमचा विश्वास आहे का? जर आहे याचा अर्थ तुम्ही आत्म्यामध्ये स्ट्रॉंग आहे. आत्म्यामध्ये तुम्हाला अपंगत्व नाही आहे, व्यंगत्व नाही आहे. आत्मा तुमचा लुळा नाही आहे, आत्मा तुमचा कमकुवत नाही आहे, आत्मा मजबूत आहे. परंतु आत्मा कमकुवत कोणाचा असतो? ज्यांना फक्त शारीरिक आशीर्वाद महत्वाचे वाटतात. देव फक्त शारीरिक आशीर्वादांपुरती मर्यादित नाहीये. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, देव शारीरिक आशीर्वाद देतो, त्याचबरोबर तो अशासाठी करतो की तो आत्म्याकडे लक्ष दे. बायबलमध्ये एका ठिकाणी किती सुंदर वचन आहे की तू तर स्वर्गातली त्याचे राज्य, त्याचे नीतिमत्व आणि त्याची शांती मिळवण्यासाठी झट, म्हणजे पृथ्वीवरच्या गोष्टी अशाच मागे लागून तुला मिळतील, हे साक्ष आहे. म्हणून परमेश्वराच्या राज्यातून स्पर्श येशू ख्रिस्ताने स्पर्श केला किंवा येशूला स्पर्श केला, लोक बरी झाली. तुम्हाला पण येशूला स्पर्श करता आला पाहिजे. येशूला स्पर्श करता आला पाहिजे किंवा येशूने तुम्हाला स्पर्श करावा असं व्हायला पाहिजे. पण ते कधी होणार? येशू तुम्हाला काय आता दृश्य स्वरूपात दिसणार नाही. येशू पवित्र आत्म्याच्या रूपात वावरतो. येशूला स्पर्श करण्याची एक भक्कम जागा आहे प्रार्थना. येशूला स्पर्श करण्याची एक भक्कम जागा आहे बायबल वाचन. येशूला स्पर्श करण्याची एक भक्कम जागा आहे. जिकडे स्पर्श होणार म्हणजे प्रार्थना सभा. आपण स्पर्श सोडतो आणि देवाने असंच यावं. ही 12 वर्षापासून रक्तस्रावाने पिडलेली स्त्री जर अशी म्हणत असती हदबलता, एकतर लोकांना परमेश्वराला हदबलता सांगायला काय इंटरेस्ट वाटतं मला काय समजत नाही. हदबलता सांगणार, प्रभूजी मी तर 12 वर्षापासून त्रासलेली, प्रभूजी माझं अमकं झालेलं, प्रभूजी माझं तमकं झालेलं, तू जर देव असशील तर घरातच मला बरं कर, असं पण बोलतात. एकदा येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांकडे बघितलं आणि सांगितलं, एक काम करा, या 5,000 लोकांना तुम्हीच खायला द्या. येशूला माहिती होतं हे माझ्या मागे आलेले 12 शिष्य सगळं काही सोडून माझ्या मागे आलेत, ह्यांच्याकडे काही नाहीये आणि एवढे पैसे पण नाहीत की 5,000 लोकांचं जेवण करतील. 5,000 लोकांच्या पंक्तीला जेवण वाढतं एवढं नाहीये. तरी सुद्धा येशूने त्यांना सांगितलं. का? कारण येशूला पाहायचं होतं की माझ्यासोबत राहणारे, जे मी विश्वासाची परिभाषा शिकवतो, जे मी विश्वासाविषयी सांगतो, ते माझ्यासोबत राहणारे विश्वासाची काय कृती करतात हे येशूला पाहायचं होतं. आणि मग त्यांनी पण तेच केलं, कारण ते पवित्र आत्म्यामध्ये नव्हते तेव्हा. पवित्र आत्मा कधी मिळाला? पेंटाकॉस्टच्या दिवशी. आणि जेव्हा पवित्र आत्मा नव्हता तेव्हा पण त्यांनी तसंच, प्रभूजी
तुम्हाला तर माहिती आहे ना, आम्ही तर तुमच्या मागे आलेलो, एवढे पैसे नाही आहेत, येऊन जाऊन किती भाकऱ्या जमतील, एवढ्याच भाकऱ्या जमतील सांगितलं. येशू बोला तुमच्याकडे काय आहे? कोणीतरी सांगितलं कोणाकडे, मुलाकडे 5 भाकरी 2 मासे बघितले, म्हणजे घ्या घेऊन. येशू घेतला, आशीर्वाद दिला, वाढायला सुरुवात केली. 5000 लोक जेवण तृप्त झाली. उरलेल्या भाकरीच्या 12 टोपल्या भरल्या. कधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर प्रॅक्टिकल आहे, देव प्रॅक्टिकल आहे. तो प्रॅक्टिकल विचार करतो. त्याचं सगळं राज्य प्रॅक्टिकल आहे. ते असं खयाली पुलाव नाही आहे की अमकनी तमकनी तसं नाही आहे. विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. साधं समीकरण आहे आणि क्लिअर कट. परमेश्वराच्या कुठल्याही वचनामध्ये तुम्हाला अमकानी तमकं दिसणार नाही. सगळं काही क्लिअर कट. बायबलमध्ये एका ठिकाणी सोप्या शब्दात लिहिलेलं आहे, परमेश्वराकडे होय आणि नाही असं चालत नाही. एकच शब्द आहे, होय, सकारात्मक. परमेश्वराकडे जे काय, प्रभूजी एक माणूस आला म्हणतो माझ्या मुलाला असा त्रास झालेला आहे, तुमच्याने शक्य असेल तर बघा, होत असेल तर बघा. येशूमध्ये शक्य असेल असं कसं म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, हे परमेश्वराचं वचन आहे. तो सकारात्मकतेचा परमेश्वर आहे. तो खूप पॉझिटिव्ह आहे. त्याच्याकडे खूप प्रॅक्टिकल आहे. तुम्ही प्रॅक्टिकल त्याच्यासोबत राहा. एक दिवस असा घालवा की तो माझ्या सोबतच आहे, मी करत असलेला. असं नाही आहे की तो मी आता, आज काय वार आहे? शुक्रवारीच्या आपण 7 ते 9च्या काळामध्ये आपण इकडे आहे, तर 7 ते 9 मध्ये तुम्ही जेवढा आध्यात्मिकपणा दाखवता त्याला तेवढाच तो नोटीस करतो, असं नाही आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर किती आध्यात्मिक राहतात ते पण तो नोटीस करतो. तुम्ही एकट्यामध्ये असताना किती आध्यात्मिक असतात ते पण तो नोटीस करतो. तुम्हाला शारीरिक वासना जेव्हा पाप करायला प्रवृत्त करते तेव्हा तुमच्या हृदयाची भूमिका काय असते ते पण देव बघतो. जसं आता एखादा माणूस व्यसनी असेल, तो इकडे येतो, प्रार्थना बघतो, प्रार्थना ऐकतो, तो म्हणतो नाही व्यसन नाही करायचं आपण, प्रभूला आवडत नाही ते. आणि अचानक त्याच्या कामामध्ये पार्टी असते, मित्र लोक त्याची पार्टी देतात, हा जातो पार्टीला जातो, मित्र बघतात दारू बिरू पितायत मस्तपैकी आणि कोणीतरी ऑफर करतायत. आता वासना बोलते पी पी, तेव्हा तो आतनं नाही, प्रभू म्हणालाय नाही प्यायचं, प्रभूलाही आवडत नाही. प्रभूचं वचन म्हणतं द्राक्ष रसाने मस्त होऊ नको, तर पवित्र आत्म्याने परिपूर्ण हो. हे प्रभूचं वचन आहे. हा झाला प्रामाणिकपणा. देव आशीर्वाद देणार. पण नंतर तुम्ही असं एखादा असा असेल, एक टाइम घ्यायला काय आहे, ह्याचा वर्षातनं एकदाच बड्डे येतो, एक टाइम घ्यायला काय आहे, ह्याचं काय एकदाच लग्न आहे, हा थोडी रोज रोज लग्न करणार आहे. परमेश्वर सगळं बघतो की हा किती प्रामाणिकतेने नाकारलं ते पण तो बघतो, आणि किती कॉम्प्रोमाइज करायला माणसं हुशार. कधी पण ध्यानात घ्या, कॉम्प्रोमाइज करायला परमेश्वरासमोर कॉम्प्रोमाइज करायला माणसं हुशार. म्हणून बायबलमध्ये जुन्या करारामध्ये जेव्हा त्यांच्याकडनं लोकांकडनं पाप व्हायची इस्रायल लोकांकडून, तेव्हा ती लोक पारव्याची 2 पिल्लं म्हणजे सशाची 2 पिल्लं, किंवा कोण कबूतर, किंवा कोणाची जास्त पैसावाला असेल तर बोकड, का त्यांच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होत, पश्चाताप होत म्हणून. मग कोण सोन्या चांदीचं काहीतरी घेऊन जायचं, म्हणजे आमचं ह्या वर्ष व्यवस्थित जावा, असं त्यांचं ते कॉम्प्रोमाइज ते काही चालू होतं. आणि त्याच्यामध्ये लोकांना बरं वाटायचं. परंतु नाही, हे एवढं पुरेसं नव्हतं, हे एवढं काफी नव्हतं. म्हणूनच तर परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र या पृथ्वीवरती पाठवला, जो निर्दोष, निष्पाप आणि निष्कलंक असा देवाचा कुकरा ठरला. त्याचं निष्पाप रक्त जेव्हा पृथ्वीवरती वाहिलं तेव्हा पापांनी विश्वास ठेवला आणि पापापासून मुक्ती मिळवली आणि स्वर्गासाठी पात्र झाली. म्हणून देवाच्या राज्यामध्ये, परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रॅक्टिकल राहा. एक दिवस असा जगा की तो मला पाहतोय, मी उठताना त्यांनी पाहिलेलं आहे, मी जेवताना त्यांनी पाहिलेलं आहे, मी चालताना त्यांनी पाहिलेलं आहे. मग तो जर पाहतोय तर तो कसा पाहणार? मग त्याच्यासमोर मला कसं असलं पाहिजे हे महत्वाचं आहे. नाहीतर असं मी किती लोक पाहिलेली आहेत या ख्रिस्त कार्याच्या काळामध्ये की प्रार्थना सभेमध्ये किंवा प्रार्थना केंद्रामध्ये एकदम साधू संत महात्मा, ते कोण म्हणणारच नाही, पण जेव्हा त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही जाल तेव्हा ते साधू संत महात्मा कुठे लांबपर्यंत कुठे दिसत नाहीत. मग हे तुम्ही प्रॉब्लेम माझा काहीच नाही आहे, तुम्ही मला फसवाल त्याचा काही प्रॉब्लेम नाही, मी काय तुम्हाला इकडे काही शिक्षा करणार. पण ध्यानात घ्या, कोणतरी आहे जो नोटीस करतोय, कोणीतरी आहे जो लेखाजोखा घेणार, कोणीतरी आहे. किती तुम्ही पॉझिटिव्ह केलं, निगेटिव्ह केलं, किती तुम्ही प्रामाणिकतेने राहिला, ध्यानात घ्या, जो माणूस या पृथ्वीवरती परमेश्वराशी प्रामाणिक राहिला, प्रामाणिकतेने त्याने पाप टाळले आणि परमेश्वराशी प्रॅक्टिकल राहिला, या माणसाला पृथ्वीवरती कधीच काही कमी पडणार नाही. स्वर्गाच्या विपुलतेच्या भांडारातून त्याला देव देईल. तुम्ही फक्त बोलायची देर आहे, तुम्ही फक्त करायची देर आहे. एकदा प्रॅक्टिकल राहा की उद्या सकाळी उठला समजा की प्रभू आहे, तर पहिलं काय करणार? की सकाळी उठल्या हा नाश्ता काय बनवायचा आहे ते करणार, की सकाळी नाही प्रभू तुला धन्यवाद की आज तुम्हाला उठवलं.
आजचा दिवस तुम्हाला दाखवला, रात्रभर माझा सांभाळ केला, रात्रभराला माझ्या घराण्याला तू सुखरूप ठेवलं. प्रभू तुला धन्यवाद. देव बघतो. नंतरचं मग तुमच्या डेली रुटीनमध्ये जे जे काय आहे परमेश्वर सगळं काही बघतो. तो काय उद्याच बघणार नाही आहे. तुम्हाला वाटेल ब्रदर बोलले उद्या म्हणजे उद्याच असं करायचंय, परवापासून मी माझ्या हिसाबाने. म्हणून देव बरोबर तुम्हाला काय सांगू, देवाची ॲक्युरेटी एवढी आहे की बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम. 3 पत्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे, पतींनो आपापल्या पत्नींवर प्रीती करा. जसं तुम्ही प्रभूमध्ये राहता तसं तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. पहिल्यापासून देवाला माहिती होतं म्हणून त्यांनी पहिलाच शब्द लिहिलेला आहे, आपल्या स्वतःच्याच. तर शाने माणसं सांगतील पत्नींवरती ना, मग ती माझी असली काय दुसऱ्याची असली काय. असे पण लेजंड लोक असतात जगामध्ये, अशी पण लेजंड लोक आहेत. म्हणून पहिलं परमेश्वराला पहिलेच माहिती आहे, त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे आपल्या पत्नींवर प्रीती करा. एका ठिकाणी लिहिलं आहे की जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या आणि आशीर्वादच द्या असं लिहिलेलं आहे. कारण त्यांना देवाला माहिती आहे ह्याला आशीर्वाद द्यायला सांगितलं म्हणजे एखादं समजा भांडण झालं, दोघांचं भांडण झालं, हा विश्वासणारा असेल प्रार्थना करणार, कडाक्याचं भांडण झालं, कडाक्याचं म्हणजे त्याच्या डोक्याच्या वरनं पाणी गेलं, कडाक्याचं भांडण झालं आणि त्याच्या मुलीचं लग्न व्हायचं असेल, मी सांगतो हिच्या मुलीचं आहे ना लवकर लग्न होऊ दे, हा झाला आशीर्वाद. पण नवरा बेवडाच भेटू दे असं पण बोलणारी लोक आहेत. देवाला सगळं माहिती आहे किती कॅटेगरीची किती लोक आहेत. एकदा मी परमेश्वराला असाच प्रश्न विचारला की बायबल असं म्हणतं की देव प्रीती आहे, म्हणजे देव काय प्रेम आहे. परमेश्वराची एकच ओळख बायबलमध्ये स्पष्ट स्वरूपात दिली आहे, देव प्रीती आहे. तर माझा प्रश्न असा होता की देव प्रीती आहे एवढंच जर सांगायचं होतं जगाला तर एवढं अख्खं बायबल यायची गरजच काय आहे. एक लिहिलं की काम ओके. तर पवित्र आत्मा सांगतो बाळा कसं आहे हे तुझ्यासाठी ठीक आहे, तू समजून गेला की देव प्रीती आहे, पण हजारो लोकांचे हजारो प्रश्न, त्या हजारो प्रश्नांना मी पहिल्यापासूनच उत्तर देऊन ठेवले अशासाठी की त्यांनी विश्वास ठेवा की मी त्यांचा प्रभू, मी त्यांचा देव आहे. म्हणून देव ॲक्युरेट आहे. देव बरोबर आपल्या जागेवरती आहे. तो कधीच चुकत नाही, तो कधीही बदलत नाही, त्याच्याकडनं कधीही चुकीचं होत नाही. तो जे काही करतो ते उत्तम करतो. त्याला उत्तम, तो आपण जे विचार करतो त्याच्यापेक्षा जास्त त्याला चांगलं कळतं. आपल्याला काय वाटतं की मला फक्त 15x20ची रूम असली आणि एक गाडी असली, मुलाबाळांच्या नावावरती बँकेमध्ये पैसे असले म्हणजे बस आहे. पण परमेश्वर तुमच्यासाठी बंगला प्लॅन करून असेल तर मग काय करणार. परमेश्वर तुमच्या मुलाबाळांसाठी फॉरेनमध्ये नोकरी ठेवली असेल मग काय करणार. आणि आम्ही एवढेच आहे. देव तुम्ही झोपडीचं स्वप्न बघत असाल, देव तुम्हाला बंगला द्यायचा विचार करत असेल. पण जर तुम्ही झोपडीमधलाच तेवढंच तुमचा ऑरा असेल, म्हणजे तेवढंच तुमचं क्षेत्र असेल, तुम्ही त्या बंगल्यापर्यंत कधीच नाही जाणार जे देवाने तुम्हाला ऑलरेडी द्यायचं आहे. कारण तुम्ही तेवढा विचार करणारच नाही. विचार करा, ध्यानात घ्या. जर तुम्हाला परमेश्वरापासून जास्त जे आशीर्वाद पाहिजे, तुम्हाला जास्तीची मेहनत घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर परमेश्वरापासून काहीतरी अलौकिक पाहिजे तर तुम्हाला पण असं काहीतरी करता आलं पाहिजे जे बाकी कोणी केलेलं नाहीये, जे बाकी कोणी करत नाहीये ते मी करेन. आणि ध्यानात घ्या, देवाचं राज्य हे जिवंत आहे, सजीव आहे. त्याच्या राज्यातून लगेच हालचाल होते, लगेच. आपल्याला ती दिसत नसेल पण ती लगेच हालचाल होते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कधी तुम्ही प्रवचनात जुने असाल तर तुम्हाला माहिती असेल, परमेश्वराकडे प्रार्थना केली लगेच हालचाल होते. त्याचा अर्थ असा नाही की जसं मी आता प्रार्थनेच्या रूममध्ये गेलो, 2 तास प्रार्थना केली आणि बाहेर आलो तर मी एकदम तुम्हाला गोरा दिसेन असं नाहीये. की माझ्या मागे तुम्हाला ते असतं ना असं ओरा असतो एक, तसं तुम्हाला दिसायला लागेल असं नाहीये. की माझे डोळे तुम्हाला निळे दिसेल असं नाहीये. पण हालचाल होते. तुम्हाला शारीरिक बदल नाही दिसणार, पण ध्यानात घ्या, स्वर्गाच्या राज्यातून आत्मिक हालचाल झालेली आहे. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाच्या राज्यामध्ये प्रॅक्टिकल राहा. देवाच्या राज्यामध्ये त्याला स्पर्श करायला धावा. जशी ती रक्तस्रावी स्त्री धावली, तिने परिस्थितीकडे पाहिलं नाही. जशी ती लोक पुढ्यात येऊन सांगितलं की आम्हाला तुम्हाला स्पर्श करू द्या, मग ते स्पर्श तुम्हाला कसा करून घ्यायचा आहे त्याची तुम्हाला जागा सांगितलं, तुम्हाला कुठे जाऊन स्पर्श करता येईल. त्या रक्तस्रावी स्त्रीला कळालं की येशू तिकडे आहे, त्या चौकामध्ये उभा आहे. ती तिथपर्यंत गेली आणि तिने विश्वासाने स्पर्श केला. शेतमाळामध्ये असलेल्या, नगरांमध्ये असलेल्या, खेड्यापाड्यांमध्ये असलेल्या लोकांना कळालं की येशू अमुक ठिकाणी उभा आहे. लोक तिथे जाऊन गर्दी करायचे आणि मग तिकडे जाऊन स्पर्श करायचे. त्यांना त्या ठिकाणाची माहिती होती. आज मी तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती देतो की जिकडे जाऊन तुम्ही येशूला स्पर्श करू शकता, जिकडे जाऊन येशू तुम्हाला स्पर्श करू शकतो. ते 3 प्रमुख जागा आहेत. नंबर 1 प्रार्थना, नंबर 2 बायबल वाचन आणि नंबर 3 प्रार्थना सभा. या 3 अशा प्रमुख जागा आहेत ज्याच्यामध्ये परमेश्वराला हात लावण्याची, त्याला स्पर्श करण्याची फार मोठी संधी असते. बाकीचेही माध्यम आहेत पण ते नंतर मी तुम्हाला सांगेन. पण प्रमुख माध्यम हेच आहे, प्रार्थना, बायबल वाचन आणि प्रार्थना सभांमध्ये भाग घेणं.
जेवढा तुम्ही या जागेवरती येऊन या 3 माध्यमांचा पुरेपूर वापर करून जेवढा तुम्ही स्पर्श करायला धावाल, ध्यानात घ्या, एक स्पर्श तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं, तुमच्या घराण्याला तो स्थिर करू शकतो. आणि असा स्पर्श जो पिढ्यानपिढ्याला आशीर्वाद देऊ इच्छितो, असा स्पर्श आपल्याला प्राप्त करता यावा म्हणून बुद्धी, समज, सामर्थ्य मिळत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.